अनिल हिरवे साहेबांकडनं बक्षीस आले अमोलसाठी. 3 लगातार षटकार मारले तर 1000 रुपये. लगेच रोख रक्कम 1000 रुपये अमितसाठी बक्षीस लागले. लगातार 3 षटकार. गोलंदाज पांडुरंग आहे. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा असणार आहे. 3 षटकांची मॅच. पहिलाच बॉल थोडासा आपटी बार, परंतु इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला पाहायला मिळतोय. बॉल जाईल स्क्वेअर लेगला, सीमा पार 4 धावेचा. बघा मंडप डेकोरेटर्स कुठे असाल ना तर लगेच जा. कॅमेरामॅनला बराचसा त्रास होतोय, कारण बॉल बाहेर गेला ना कुठे तर कॅमेरा हँडल करण्यासाठी त्याला त्रास होतोय. पहिल्या मॅच मध्ये स्कोर झाला होता 38. वाईट नाही का? पण तो षटकार पकडला जाईल का, हा प्रॉब्लेम आहे. हा हा तर तो षटकार पकडून टोटल जाईल 40. नाही, तो 6 पूर्ण काउंट केला जाईल. झेल सुटले, 1 मिनिट. हा 41 केल्या तर हाय स्कोर होईल. 40 आता भिलवल्याच टीमचा 40 हा स्कोर आहे. जरी त्यांना 37 पाहिजे होत्या तरी शेवटच्या बॉलला षटकार मारला, त्यामुळे 40 पर्यंत पोहोचला होता तो संघ. आणि हाय स्कोर साठी 41 धावा या पकडल्या जातील. जर आता कोणा 41 धावा केल्या 41 तर तो हाय स्कोर, आणि 40च्या आतमध्ये राहिला तर मग मात्र भिलवले टीमला बाय मिळेल, हे लक्षात ठेवा. भिलवले टीमच्या समोर पुढे जायचं असेल तर 41 धावा होणं गरजेचं आहे. अमोल अमोल मात्र डॉट बॉल खेळतोय. अमोल आणि अमित ही जोडी मैदानामध्ये आहे, परंतु पहिल्या षटकातील काही बॉल आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत आणि धाव फलकावरती धावा फक्त 5 आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा अमोल. अमोल पहिलाच बॉल डॉट खेळतोय आपला वैयक्तिक, त्यानंतर पुन्हा एकदा पांडुरंग हा बॉलर आहे, परंतु इथे गॅप सिलेक्शन केलाय. बॉल वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, आणि शेवटला बॉल होईल फरार. बाउंड्रीच्या बाहेर जातोय 4 धावेसाठी. आणि चौकारानंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या मॅचेस आहेत. 3 षटकांमध्ये बॅट्समनसाठी टायमिंग नाही आहे सेट होण्यासाठी. सेट न होता फटकेबाजी करता यायला पाहिजे फलंदाजांना, कारण इथे जर एखाद दुसरा डॉट बॉल गेला तर भरपूर प्रेशर आपल्या टीमवरती येतोय. जरी सिंगल सिंगल आली ना तरी चांगलं आहे, परंतु डायरेक्ट डॉट बॉल झाला तर येणाऱ्या बॉलवरती मात्र बराचसा प्रेशर येतोय. पांडुरंगचा अजूनही काही बॉल शिल्लक असतील. शेवटचा बॉल आहे. अमोल आहे स्ट्राईकसाठी. इथे पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमा पार 4 धावेसाठी. हा बॅक टू बॅक आलेला हा चौकार, आणि या चौकारच्या मदतीने संघ मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. चौकार आहे आणि या चौकाराने संघ जाऊन पोहोचणार आहे 13 या धावसंख्येवरती. एकही गडी बाद नव्हता, 13 धावा. लोणावळा संघ खरं तर पहिल्या राऊंड मध्ये बराचसा अडचणीमध्ये होता, परंतु नशिबाची साथ त्यांना मिळाली आणि त्यांनी दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला. परंतु इथे मात्र आता संधी आहे आपलं नाव या चषकामध्ये कोरण्यासाठी. दुसरी मॅच आहे. पहिली मॅच झाली होती मोठा आणि भिलवले यांच्यामध्ये. अगदी मोठ्या टीमने 38 धावांचा टार्गेट ठेवला होता 3 षटकामध्ये. असं वाटलं होतं टार्गेट फार मोठा आहे, पण मोहन लोतेची तुफानी बॅटिंग आणि तो टार्गेट मात्र तिसऱ्या षटकाच्या शेवटला तो चेस झाला, आणि हाय स्कोर सुद्धा समोरच्या टीमला देऊन बसला आहे भिलवले संघ. भिलवले संघाच्या पुढे जायचं असेल तर 41 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील, आणि तसं झालं नाहीये कोणत्या टीमला, तर मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये भिलवले संघ डायरेक्ट प्रवेश करणार आहे. म्हणजे काहीतरी जुगाड होईल तिथून पुढे, अशा ठिकाणी जाऊन पोहोचलाय भिलवले संघ. राजू हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. धावसंख्या फार चांगली आहे पहिल्या षटकाचा विचार केला तर, आणि विकेट सुद्धा अगदी हातामध्ये आहेत. अमित आणि अमोल
स्ट्राईकला विचार केला तर अमित आहे. अमितकडे अजूनही भरपूर बॉल आहेत. पाहायचं या बॉल मोठा फटका येईल का? फटका जोराने खेचला. इथे क्षेत्ररक्षण अगदी अगदी इंटरनॅशनल मध्ये ज्या प्रकारची फिल्डिंग होती तीच फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 6 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात की तुम्हाला सरळ बॅगू द्यात, कारण टीम लोणावळा बराचसा दूरवरचा प्रवास अगदी थंड हवेच्या ठिकाणावरून आलेला हा संघ. हा फटका चांगला आहे. इथे किती धावा मिळतील? एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी. 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. टोटल 17 धावा धावफलकावरती. डोकवाडी टीम सुद्धा फार चांगली टीम आहे, परंतु जास्त धावा जर आवाक्याच्या बाहेर आपल्या गेल्या तर चेसिंग करत असताना कोणतीही टीम असो प्रेशर असतोय. हा फटका पुन्हा एकदा उंचावा आहे, परंतु काय घडेल? इथे मात्र हवेच्या विरुद्ध दिशेला मारण्याचा प्रयत्न फसला आहे. ही बॅटिंग कुठेतरी ऑफ साईडला झाली असती तर धावा मिळून गेल्या असत्या, पण तिथे मारण्यासाठी भरपूर ताकदीचा वापर करावा लागेल. तिथे बारक्यानं मारला होता एक षटकार, पण त्यानंतर मात्र तिथेच मारण्याच्या प्रयत्नामध्ये बारक्या सुद्धा बाद झाला होता. त्यानंतर आता यशवंत चाललाय, अमित बाद झालाय, यशवंत आलाय. रिव्हर्स फटके मारण्याचा प्रयत्न होतोय कारण ऑफ साईडला वाऱ्याचा वेग आहे, पण प्रॉपर टायमिंगनं मारणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस असेल तर काही हरकत नाही आहे, परंतु निर्णायक क्षणी मॅच आहे. इथून जर मॅच हरली तर नक्कीच खेळाडूंच्या जीवाला लागेल, कारण तुमच्याकडे सुरुवात फार चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या बिनबाद. त्यानंतर मात्र आत्ता टीमचा विचार केला तर सध्या तरी 17 धावेवरती आहे आणि विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर गेलाय अमित. यशवंत आता स्ट्राईकला. यशवंत स्ट्राईकला आहे. हा फटका चांगला आहे. इथे किती धावा येतील? बॉल फील्ड होतोय बाउंड्रीच्या जवळ अगदी. तिसऱ्या धावेसाठी 2 धावा आणि 2 धावेनं संघ आता जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. राजू हा गोलंदाज. राजू हा बॉल कशा प्रकारे फेकणार आहे, कोणत्या लाईन वरती फेकेल, कारण फलंदाज फक्त आणि फक्त ऑफ साईडचा विचार करून फलंदाजी करताना आपण पाहताय, कारण तिथेच धावा जास्त येत आहेत. इथे मात्र बॉल चाललाय वाईड. पहिल्या राऊंड पर्यंत आपण पाहिलं ना तर गोलंदाज फक्त ऑफ साईडचा मारा करत होते, पण आता ऑफ साईड सोडूनच दिल्या. आता लेग साईडला जास्त भर दिली गेली, कारण हवेचा वेग आपण पाहिला ना तर ऑफ साईडला टॅप केला तरी षटकार जाण्याची शक्यता आहे. आणि बॅटिंग करत असताना बॅट्समन सुद्धा तोच प्रयत्न करतायत, कधी ऑफ साईडला बॉल भेटतो आणि मी तिथे फटकावतोय, परंतु इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल होईल का नाही? दुसऱ्या धावेस संधी आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेला काय घडेल? आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. 22 या धावसंख्येवरती. 22 धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 धावा. आता या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर अनिल हिरवा सुद्धा टेन्शन मध्ये येईल, कारण त्यांचा हाय स्कोअर सध्या तरी ते वरच्या खुर्चीमध्ये बसलेले आहेत. अगदी मॅनेजमेंट लेवलला त्यांची आता सध्या तरी टीम जाऊन बसली आहे, पण जास्त वेळ लागणार नाही तिथून खाली येण्यासाठी, कारण आता सगळं निर्भर आहे गोलंदाज तिसरा कोण असेल. आणि मला वाटतंय गोलंदाज बारूद, आणि बारूद देणार नाहीये, त्यामुळे बिलवले टीमला जास्त काळजी करण्यास गरज नाहीये. बारूद चांगला गोलंदाज आहे. बारूद हा गोलंदाज पाहायचंय. अमोल स्ट्राईकला. मोठ्या फटक्यांची गरज. पहिलाच बॉल बारूदचा तिसऱ्या षटकातील. इथे मात्र बॉल सरळ स्टंप वरून गेलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला, ना ऑफ साइड ना लेग साइड, सरळ मिडल एसटी वरून हा बॉल फरार होतोय. एकच लाईन ठेवण्याचा आता प्रयत्न करेल. जिथे जर गोलंदाजाला वाचायचं असेल तर ही लाईन मात्र महत्वाची आहे. तुम्ही थोडासा रूम दिला तर नक्कीच मोठा फटका येईल. पाहायचंय बॅटिंग करताना अमोल फलंदाज शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईकला आहे. इथे बॉल चाललाय बाहेरून लेग इस्टी सोडून, त्यामुळे हा बॉल वाईड येईल. एक अतिरिक्त धाव. टोटल आता जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती.
23 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज बारूद तर स्ट्राईकला फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेचण्यासाठी. पाहायचंय काय घडेल. अजून एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. लेग बाईज ही एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. धाव फलकाचा विचार केला तर 24 धावा. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. 3 षटकामध्ये 30+ धावा या असल्या पाहिजेत. कारण त्याच्यापेक्षा कमी असल्यानं तर एक माइंडसेट होतोय बॅट्समनचा की धावा कमी आहेत, त्यामुळे मोठे फटके घेण्यास तो थोडासा वदरतो. धावा जर जास्त असल्या तर सुरुवातीपासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये एका दुसरी विकेट सुद्धा जाते. त्यामुळे समोर बॅटिंग करत असताना पहिली बॅटिंग करत असताना किमान 10-12चं तरी टार्गेट दिला पाहिजे प्रत्येक षटकामध्ये. पण इथे काय घडेल. अजून एक खराब बॉल. अजून एक धाव ऍड होईल. अजून एक धावेनं संघ आता जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. सगळ्या प्रकारचे बॉल पाहिले या षटकामध्ये. लेग साईडचा वाईड पाहिला, ऑफ साईडचा वाईड पाहिला, मिडल एसटी वरून पाहिला. आता अजूनही कुठल्या प्रकारचे बॉल पाहायचे बाकी आहेत. आता मात्र अगदी रडार मध्ये बॉल होता. अगदी जिथे षटकार मारतो ना बॅट्समन, जिथे बॉल पाहिजे तिथेच होता. लॉलीपॉप ज्याला म्हणतात, तो लॉलीपॉप मात्र खाता आला नाहीये फलंदाज अमोलला. यशवंत आहे का स्ट्राईकला? यशवंत आहे स्ट्राईकला. हा फटका चांगला आहे, परंतु त्या दिशेने हवेचा वेग होता तरी सुद्धा हा बॉल सीमा पार झालाय आणि 6 धावेने आता संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. आता मात्र चांगली धावसंख्या. आता कुठेतरी गोलंदाज संघर्ष करतील, कारण आता 10+ धावा पाहायला मिळतात प्रत्येक षटकामध्ये. 31 धावा. अजूनही बॉल बाकी असतील. 2 बॉल तरी अजून बाकी असतील. 2 वाईड आहेत आणि आमच्याकडे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही बाकी असतील, त्यामुळे अजूनही 2 मोठे फटके आले तर हाय स्कोरला संधी आहे. 2 मोठे फटके, किमान षटकार चौकार, हाय स्कोरला संधी आहे. हा बॉल चेक करायचा आहे. मैदानाबाहेर पाठवलाय. हा प्लेयर बाहेर गेलाय, तो आतमध्ये आहे. रोलिंग बॉल दिलेला आहे. तिसरे षटक आहे ना. शेवटचा 2 बॉल बाकी असतील. टार्गेट सेट दोन्ही बॉल आणि संधी आहे लोणावळा टीमकडे एक मोठा हायस्कोर देण्यासाठी. पाहायचंय इथे बॉल जाईल सरळ निर्धाव. आता मात्र बिलवले टीम खुश झाल्या, टाळ्या वाजवतायत. आहे अजून सुपर 12 मध्ये गेलेले आहेत आणि आता त्यांची मॅच होईल का नाही डायरेक्ट रविवारी. या बॉलवरती काय घडेल. टाळ्या वाजल्या होत्या पण अजूनही टाळ्या ठेवायच्या. तुमच्या निर्णय येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय पाठवलाय. पाहायचंय इथे 2 धावा, 1 धाव कंप्लीट केली गेली. पाहायचंय काय घडेल. अजून नाहीये, अजून बाय डिसाइड नाहीये. या बॉलवरती सगळं निर्भर आहे. अजूनही नो बॉल आहे का? हा कमरेच्या वरती आहे. नो बॉल. नो बॉल आहे म्हणजे अजूनही ज्या टाळ्या वाजवल्या होत्या ना बेलवले टीमने, थोडं अजूनही थांबायचंय. नोची 1 धाव आणि 1 धावून काढले, अशा 2 धावा येतील. आणि बिमरचा आहे 33 धावा आता धावफलकावरती आहेत. नो बॉल आहे. पंचाने तिसऱ्या पंचाने नो बॉल घोषित केला आहे. चला अजूनही एखादा असंच नो बॉल आला, फटका आला तर मात्र या टाळ्या ज्या वाजल्या होत्या बिलवले टीम कडून त्या अगदी रिव्हर्स घेतल्या जातील. शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाहीये. कारण हा जसा नो बॉल पडला, अजूनही कदाचित एखादा नो बॉल पडला तर बॉलर सुद्धा बाद होईल आणि त्या बॉलवरती जर मोठा फटका आला
तर सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पाहायचंय या बॉलवरती काय घडेल. स्ट्राईकला अमोल आहे, फ्री हिट असणार आहे, त्यामुळे धावा तुम्ही धावू शकता जरी कॅच घेतली तरी. पाहायचंय शेवटचा बॉल बारूद. इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी हा बाद झाला. आता मात्र डिसाइड झाला. आता टीम भिलवले जाईल टॉप 12 मध्ये आणि याच्यातून विजयी होणारा संघ आणि त्यांच्याशी खेळल हरिग्राम आणि त्याच्यातून एक सुपर 12 मध्ये जाणार आहे. हरिग्राम आणि याच्यातून जिंकल ती हरिग्रामची लागल आणि नंतर डिसाइड होईल काय. हा बघा, क्रिकेट प्रेमींसाठी एक सुवर्ण संधी आहे. जय हनुमान क्रिकेट संघ लाडिवली यांनी आयोजित केलेला हा चषक आहे आणि तारीख असणार आहे 10/2/2026, 11/2/2026, 12/13/14/2026. 5 दिवस या मॅचेस असणार आहेत आणि प्रवेश फी असणार आहे 3700 आणि पहिल्या क्रमांकाची बक्षीस असणार आहे 30,000, दुसऱ्या क्रमांकाची 15,000, तृतीय 7, चतुर्थ 7, पाचवा क्रमांक 7. बघा, कोणाला संपर्क करायचा असेल या टुर्नामेंटमध्ये नावं द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहेत. अनिल पवार, सोमनाथ वाघमारे, मंगेश पवार, दत्ता वाघमारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. लाडिवली येथील भव्य गोल मैदान असणार आहे. बुकिंग चालू आहे आणि सध्या आता इथे कोणाला नाव द्यायचं असेल तर सोमनाथ वाघमारे इथे आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. कोणाला नाव द्यायचं असेल तर लाडिवली येथे टुर्नामेंट होणार आहे येणाऱ्या 10 तारखेपासून पुढे 5 दिवस. त्यांनी आणि नक्कीच या स्पर्धेच्या फायनल डे मध्ये एक अनाउन्समेंट होणार आहे. आयोजक आपले हेच असतील आणि सेम आयोजक असतील ज्या टुर्नामेंट मध्ये सध्या आपण खेळतात तेच आयोजक असणार आहेत आणि नाईटचं आयोजन करणार आहेत ते. नक्कीच पुढच्या आता येणाऱ्या रविवारी तारीख सुद्धा डिक्लेअर होईल आणि त्या आयोजनामध्ये सुद्धा एक बाईक असणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. आता हे डेचं आयोजन आहे, 3 बाईक आहे तिथे, परंतु नाईटच्या आयोजनामध्ये एक बाईक असणार आहे आणि पुढच्या नाही आहे याच फायनल डेला त्यांची तारीख सुद्धा डिक्लेअर होणार आहे. तर ॲडव्हान्समध्ये कोणाला नाव टाकायचं असेल ना तर आमचे आयोजक आहेत नागेश उगडा, अनिल हिरवा आणि मनेश जोरे साहेब, प्रकाश पवार साहेब, नारायण उगडा साहेब, या 5 आमचे आयोजक आहेत. ते 5 अगदी दमदार आयोजक आहेत आणि त्यांच्या आयोजनामध्ये सध्या तरी आपण पाहता एकही टीम नाराज नसेल. त्यामुळे संपर्क करायचा असेल तर लगेच करा. आमचे आयोजक इथेच बसलेत आणि तारीखचा विषय राहिला तारीखचा तर तो या आयोजनामध्ये जो फायनल डे आहे ना त्या फायनल डेला नक्कीच तारीख डिसाईड होईल, परंतु बुकिंग चालू आहे. नाईट शृंखलेचं आयोजन याच मैदानावरती होणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी अजून एक चांगली संधी आहे आणि हा मैदान फार चांगला आहे. नाईट रजनी शृंखलेसाठी मात्र पुढच्या रविवारी तारीख डिक्लेअर होणार आहे. भिलवले टीम मात्र सुपर 12 मध्ये गेलेली आहे. इथे ही मॅच आपण पाहू शकाल. टार्गेट असेल 35चा. हा बॉल डॉट जाईल. ही मॅच जिंकणं फार महत्वाचे आहे दोन्ही टीमसाठी, लोणावळा टीम आणि डोकवाडी टीमसाठी, कारण ही मॅच जिंकल्यानंतर त्या सामना होईल. जो संघ विजय होईल त्यांचा सामना होईल हरिग्राम टीमच्या समोर आणि त्यामध्ये जो विजय होईल ना तो सुपर 12 मध्ये जाईल. हा फटका फसलाय. इथे काय घडेल. बॉल बराच काल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि फलंदाज बाद होईल. संजय हा फलंदाज बाद. टार्गेट अगदी पाहायला गेलं तर 35 धावांचा आहे, पण इथे चेस होईल का. मैदानाचा विचार केला तर चारही बाजूला तुम्हाला बाउंड्रीज अवेलेबल आहेत, पण गोलंदाजी फार चांगली होते. पहिला डॉट बॉल त्यानंतर आलेला हा मोठा विकेट. आता बारूद जातोय.
बारूद जातोय मैदानामध्ये. बघा एक इनिंग संपले, एक इनिंग बाकी आहे. हरिग्राम टीम आपण कुठेही जाऊ नका. या मॅच मध्ये जो कोणी संघ विजयी होईल ना तुमच्याशी लगेच त्यांची लढत पाहायला मिळेल. त्यामुळे जे झोपले असतील ते उठवा आणि जे बाहेर गेले असतील कुठे नाश्ता किंवा जेवणासाठी त्यांना लगेच बोलवून घ्या. कारण आता वेळ पण आपला संपत आलेला आहे. सूर्यप्रकाश थोडा वेळासाठी आपल्याकडे राहील. त्यानंतर मात्र या मैदानावरती लवकर अंधार होतोय. त्या कारणाने या षटक सुद्धा आपण अगदी 3 षटकांची ही मॅच खेळवली गेली आहे. गोलंदाज अमोल हा गोलंदाज आहे, तर स्ट्राईक साठी फलंदाज गेलाय बारूद. इथे हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकच आताच अकाउंट ओपन झालाय. अजूनही 35 धावांची गरज असताना फक्त एक धाव धावफलकावरती. अमोल हा गोलंदाज महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी आता कुठेतरी चमकली आहे. तर स्ट्राईकला फलंदाज असेल जयेश. जयेश हा बॅटिंग साठी. जयेशला आता ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. ऑफ साइड अगदी कव्हर केली गेली कारण त्या दिशेला भरपूर धावा जात आहेत. चला टाइम लावू नका, वेळ फार खर्च होतोय. वेळ दिला जातोय कारण स्पर्धा सुद्धा मोठी आहे, परंतु इतकाही वेळ घेऊ नका की आपल्याला अंधारात खेळावं लागेल. हा फटका चांगला आहे. इथे जर झेल झाली तर ठीक आहे, नाहीतर धावा मात्र येतील. बॉल वेगानं चालाय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि बॉल जाईल. काय घडेल, दोघांनी पार्टनरशिप मध्ये बॉल अडवलाय. येणाऱ्या काय घडेल अजूनही निर्णय येणं बाकी आहे. निर्णय येणं बाकी आहे आणि निर्णय खेळाडूने द्यायचा आहे. खेळाडू तिसऱ्या पंचांकडे अपील केली आहे कारण त्यांनाही माहिती नाही नक्की कुठे बॉल अडवला गेलाय, पाहायचंय. निर्णय अजूनही पेंडिंग आहे कारण बरेचसे डिस्कशन बाकी आहेत आणि योग्य तो निर्णय दिला जाईल, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. निर्णय अगदी क्लोज आहे आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडूच थांबा, त्यानंतर कोणीही येऊ नका. आयोजक आहेत आणि 12वे खेळाडू आहेत. योग्य तो निर्णय दिला जाईल. थोडासा कठीण निर्णय आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतोय, पण जे आहे ते तुमच्या समोर येणार आहे थोड्याच वेळात. धावा रोखल्या गेल्यात. दोन्ही हवेत होते जेव्हा पहिल्या फिल्डरने प्रयत्न केला होता. आणि धावा किती घेतल्यात सर? 3 धावा, म्हणजे एक धाव अडवली. सर्व बघून जो निर्णय आहे ना तो निर्णय दिलेला आहे आणि आयोजकांनी अगदी जवळून बघितलाय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसणार आहे दोन्ही टीमसाठी. चला खेळूया कारण वेळ खूप वाया गेलाय. आणि इथे काय घडेल, इथे धावा येण्यास संधी आहे.
एक धाव येईल आणि एका धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. धावसंख्या फार कमी आहे. डोकवाडी टीमला मोठे फटके खेचावे लागतील. मागच्या बॉलवरती जे काही पार्टनरशिप मध्ये फिल्डिंग झाली ते फार महत्वाची होती, कारण तिथे एक एक धाव वाचली. हा फटका खेचला आहे, किमान 2 धावा घेण्यास संधी आहे. पाहायचंय इथे एकच धावेवरती रोखला. एका धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये अमोलनं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. त्यानंतर आता बारूद आणि जयेश आणि बारूद मैदानामध्ये आहे. दोघांना आता शेवटपर्यंत खेळावं लागेल, कारण टार्गेट आता आपण पाहिलं ना तर 12 बॉल 29 धावेचं आहे. 12 बॉल 29 धावा. आता मात्र टार्गेट कठीण झालंय. मोठे फटके खेचावे लागतील. गोलंदाज मोहन. गोलंदाज मोहन आहे. पाहायचंय पुढचे बॉल. मोहनच्या दुसऱ्या षटकातील हा पहिलाच बॉल असेल. टीमसाठी दुसरा वैयक्तिक पहिलं षटक आहे. स्ट्राईकला जयेश. हा बॉल मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव. पहिलाच बॉल निर्धाव खेळलाय. फलंदाज जयेश. येणारे 5 बॉल अजूनही जयेशकडे असतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे. 14-15 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. दुसरा बॉल मोहनचा. हा बॉल सुद्धा चांगला आहे. मोहन बॅक टू बॅक 2 चांगले बॉल फेकतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली तर टीम लोणावळा संघ विजयापासून दूर नाहीये. आणि बॅटिंग जर अशी राहिली ना तर डोकवाडी टीम आपण बहुतेक घरचा रस्ता पकडण्यासाठी तयार राहा, कारण लगातारचे हे 2 डॉट बॉल आले. त्यानंतर आता 4 बॉल बाकी असतील या षटकातील. ते 4 बॉल वरती किमान तुम्हाला 15 धावा जमा करायच्या आहेत. पाहायचंय मोहनचा पुढचा बॉल. इथेही फटका बसला आहे, परंतु धावा मिळेल. 1 कंप्लीट केली गेली. एका धावेनं 7 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. 3 मोठे फटके. चौकार षटकार पाहिजेत. सिंगलने काही फरक पडणार नाहीये टीम लोणावळाला, कारण लोणावळा टीमने 35 धावांचा टार्गेट ठेवला. हा फटका प्रॉपर टायमिंग, भरपूर ताकद वापरली या फटक्यामध्ये आणि बॉल चाललाय अगदी समालोचन कक्षेच्या पलीकडे. 6 धावा. टोटल 13 धावा. अजूनही मोठे फटके पाहिजेत. बारूदने मारलेला हा फटका अगदी बारूद सारखा खेळतोय. अजून जर मोठे फटके आले 2 तर मात्र पुढच्या येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळेल, परंतु मॅच जिंकण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागेल. बॉल 8 बॉल 22 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज. 8 बॉल 22 धावा. एका षटकारानंतर किती प्रेशर आलाय बघा. अजून एखादा षटकार आला तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा डोकवाडी टीम कमबॅक करेल. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे या 2 बॉल वरती. अजूनही 22 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. एखादा मोठा फटका आला तर अगदी 20च्या आतमध्ये धावा पाहायला मिळेल. 15 प्लस तरी धावा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने जर का चुकी केली तर बॉल जाईल आणि ते बॉल जातोय मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी. आणि 4 धावा. आता मात्र अजूनही 18 धावेची गरज आहे. 18 टोटल धावसंख्या झाली आहे 17. 18 धावेची गरज आहे. 7 बॉल 18 धावा. डोकवाडी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये अगदी दादागिरीने आतमध्ये आले. दादागिरी करून हे फटकेबाजी खेळले गेलेत. पाहायचं या बॉल वरती. बॉल मैदानामध्ये आलाय आणि शेवटचा बॉल या षटकातील. 18 धावेची गरज आहे. 18 धावा. या बॉल मध्ये मोठा फटका येईल का हे पाहायचं आहे. मोहन
हा बॉल जर बॅट बॉलचा संपर्क झाला असता तर ऑफ साइडला मोठा तडाखा आला असता. पण इथे पुन्हा एकदा बॅकफूट वरती आहे डोकवाडी टीम. पण बऱ्यापैकी सामना अजूनही मैदानामध्ये आहे. अजूनही निर्णायक क्षण बाकी आहे, कारण दोन्ही बाजूने अजून मॅच आहे. सुरुवातीला मोठे फटके आले तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल, परंतु या मॅच मध्ये 3-4 डॉट बॉल आले तर ही मॅच पूर्ण संपल. पाहायचंय गोलंदाज कोणता असेल. अमित. अमित वरती प्रेशर आहे. अमितला किमान 2-3 डॉट बॉल फेकायचे आहेत. डोकवाडी टीम मग एकच प्रयत्न करत असेल सुरुवातीला. चला नवीन बॅटर, ज्याच्याकडे क्षमता असेल, ज्याच्याकडे ताकद असेल असा फलंदाज पाठवायचा आहे मैदानामध्ये. चला न्यू बॅटर चला मैदानामध्ये. विजय. विजयला मॅच विजयी करून यावंच लागेल. किमान त्याच्या पाठीवरती जो आकडा आहे तो आकडा 2 बॉल मध्ये खेचावा लागेल. 12 धावा लगातार आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. इथे मोठ्या फटक्यांची गरज होती खरं तर, पण पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक देण्यासाठी जयेशने प्रयत्न केला होता बारूतला, पण बारूत नो स्ट्राईकलाच राहिला. विकेट गेले जयेशची. आता 5 बॉल 17 धावा पाहायचंय. अमितचा पहिला दुसरा बॉल इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव घेतली जाईल कारण स्ट्राईक बारूदकडे राहणार आहे. आणि बारूद आता काय करेल. 4 बॉल 16 धावा लगातार 4 चौकार किंवा 3 मोठे फटके पाहायचंय येणाऱ्या 4 बॉलवरती. हा उद्याच्या लॉट्स मध्ये एक संघ कमी आहे. ज्या टीमला प्रवेश पाहिजे असेल ना तर लगेच आयोजकांशी संपर्क साधा. उद्याचा लॉट्स आहे तिथे एक संघ कमी आहे, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा संधी असेल. ज्या टीमला खेळायचं असेल त्याने लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा. इथे मात्र झेल उंच उडाले. झेल पकडली तर मॅच सुद्धा पकडण्यात येईल नक्कीच. आता 3 बॉल 16 धावा 3 षटकारांसाठी. कोण चाललाय. कदाचित हा राहुल असेल. राहुल चाललाय. 3 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे. तीन बॉल आणि 16 धावेची गरज आहे. मॅच डोकवाडी टीमच्या अगदी लांब चालली आहे. या टार्गेटच्या जवळ जाण्यासाठी या मोठ्या फटक्यांची गरज आहे. मॅच ऑन होते. 3 बॉल 16 धावा. स्ट्राईकला राहुल. इथे पुन्हा एकदा फटका बसलाय. मॅच सुद्धा फसले डोकवाडी टीमच्या बाजूने, कारण ही मॅच आता खेचून नेली आहे लोणावळा टीमने. 2 बॉल 16 ची गरज. सुवर्ण संधी आहे. 3-3 बाईक आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी. तिघांच्या नावावरती बाईक जाणार आहेत, त्यामुळे संधी आहे पुन्हा एकदा. जर आज कोणी हरलेला संघ असेल तर उद्या पहा एंट्री आहे पुन्हा एकदा. बघा संधी आहे, परत असे चान्सेस येणार नाहीयेत, कारण 3-3 बाईक एकाच आयोजनामध्ये तुम्हाला फार कमी पाहायला मिळतात आदिवासी क्रिकेटमध्ये तरी. आणि इथे संधी आहे. पहा एक टीम कमी आहे उद्याच्या लॉट्स मध्ये. ज्या टीमला कोणाला संधी पाहिजे असेल ना तर लगेच आयोजकांशी संपर्क करा. अमितचा पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे परंतु धावा जास्त येणार नाहीये, कारण 2 बॉल 16 धाव्यांची गरज असताना आता मात्र 15 धावा अजूनही बाकी. कुस्ती पण आहे का. आयोजकांची कुस्ती लागते हा काय. ज्या कोणाचा पाठ आहे ना जमिनीला टच होईल तो हारल. फटका चांगला आहे पण आता जिंकले मॅच लोणावळा टीमने, आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांची मॅच होईल हरिग्राम आणि लोणावळा. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत येईल. पण बघा डोकवाडी टीम तुम्हाला संधी आहे पुन्हा एकदा. काय करताय विचार करा. उद्याच्या लॉट्स मध्ये एक टीम कमी आहे.
संधी सोडू नका. 3-3 बाईक आहेत. कदाचित तुमच्याही टीमचा एखादा खेळाडू कोणतरी बाईकचा मानकरी होऊ शकतोय. त्यामुळे उद्या चान्स आहे. पहा, आयोजकांशी लगेच संपर्क